नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबवल्या जात आहेत. नुकत्याच मागच्या महिन्यामध्ये केंद्र सरकारने आरक्षण देण्यासाठीचा निर्णय केला आहे. ते कदाचित आता 2029 पासून आरक्षण मिळेल, पण निर्णय केला आहे महिलांना 33% आरक्षण देण्याचा. आता राज्य सरकारने मुलगी जर जन्माला आली तर पहिल्या वर्षी जन्म झाल्या 5,000 रुपये तिच्या खात्यात. ती पहिलीच शाळेला चालली की 6,000 रुपये. ती 6वीत गेल्यावर 7,000 आणि 11वीत गेल्यावर 8,000 आणि तिचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये दिले जाणार आहेत. 1 एप्रिल 2023 पासूनची योजना आहे. 2 मुली झाल्या तरी पण दोघींनाही योजना आहे. जुळ्या झाल्या तरी पण योजना आहे. म्हणजे ही योजना अतिशय उत्तम आहे. आता या योजनेची अट एक आहे की आईवडिलांचं उत्पन्न 1 लाखाच्या आत असायला पाहिजे. आता ही जी अट आहे ना, तिथंच थोडी गडबड होण्याची शक्यता आहे. कारण उत्पन्नाचा दाखला मिळवणं, उत्पन्न दाखवणं वर्षानुवर्षे आपल्याकडे जे होतं, म्हणजे जर आपल्याला आठवत असेल, काही जुन्या लोकांना आठवत असेल, 1,200 रुपये वार्षिक उत्पन्न असं दाखवायचं. त्यात EBC मिळायची 1,200 रुपये. पुन्हा तो आकडा काही वाढत गेला. आता हा जो 1 लाखाचा जो आकडा आहे ना, आता 1 लाखाचं उत्पन्न हे कोणाचंच राहिलेलं नाही. आणि त्याच्यामुळं मग ह्यात जरा खोट्या गडबडी, मग पुन्हा तहसील तिकडे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धडपड, अशा अनेक गोष्टी होतील. अर्थात पिवळ्या कार्डवाल्यांना, म्हणजे रेशन कार्डच्या त्या अटी त्यांनी घातलेल्या आहेत, त्यातही मिळणार आहे. पण मुद्दा काय आहे की सरकारची योजना अतिशय उत्तम आहे. ही योजना सरकारने लागू केली, त्याचा चांगला लाभ लोकांना मिळू शकतो. काही गोष्टी अशा आहेत की बघा, मुलगी जन्माला आली तर आई वडिलांना त्याचा एक ताण होता अगोदर, कारण तिच्या लग्नासाठीचा लागणारा खर्च, हुंडा, अशा अनेक विषय. आता थोडे बदल होत आहेत समाजामध्ये. आता मुली शिकायला लागलेल्या आहेत. आता खरं म्हणजे समाजातले समस्या वेगळ्याच आहेत. मुली शिकायला लागलेत, मुलीची समस्या नाही, मुलाची समस्या आहे. मुलाच्या लग्नाची समस्या ही आहे. अनेक ठिकाणी मुलाला मुली मिळत नाही आहेत, हा विषय आहे. म्हणजे बघा किती कसं बदल होतो आहे समाजामध्ये. पूर्वी मुलीचं लग्न होत नाही म्हणून आई वडिलांना अक्षरशः दारोदार फिरावं लागायचं. अनेक आई वडिलांचे नुसतं स्थळ शोधण्यामध्ये 5-5, 10-10 लाख रुपये खर्च झालेत. आणि नंतर तर आयुष्यभर अनेक गोष्टी आपल्याला सर्वांनाही माहिती आहे. आता उशिरा का होईना, म्हणजे सरकार गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करत आहे. बालविवाहाचं प्रमाण आता आपल्याकडे काही प्रमाणात कमी झालं आहे, पण आणखीन ते कमी व्हायला पाहिजे. बालविवाह एकही व्हायला नको, या पद्धतीची रचना व्हायला पाहिजे समाजामध्ये. आता हा विषय आणखीन गंभीर आहे, कारण यातले मुलींचा जसं जन्मदर वाढण्याचा विषय आहे, तसं मुलीच्या सुरक्षिततेचा विषय आहे, लैंगिक शोषणाचा विषय आहे. काय आहे की स्वतंत्र वातावरण, मोकळं वातावरण, को एज्युकेशन, यातून काही समस्या झालेल्या आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळं मग ह्या समस्या सोडवण्यासाठीचे विषय, मग अवेअरनेस वाढला पाहिजे मुलांमध्ये. म्हणजे आईवडिलांना मुलाला आणि मुलीला दोघांनाही समानतेनं वागवलं पाहिजे, समान दर्जा दिला पाहिजे, याची शिकवण कुटुंबापासून व्हायला पाहिजे. यात आता चांगले बदल होत आहेत, पण आणखीन हे ग्रासरूटपर्यंत, तळागाळापर्यंत जायची गरज आहे. या जर गोष्टी जर झाल्या तर आपली या विषयातली झपाट्याने प्रगती होऊ शकते. पण आकडेवारी काय सांगते हो? महिलांवरती अत्याचार याचं प्रमाण काय सांगतं? हे प्रमाण वाढतं आहे. या संबंधामध्ये देखील आपल्याला काळजी, एक समाज म्हणून आपल्याला या विषयामध्ये लक्ष घालावं लागेल. महिलांवरचे अत्याचार कमी व्हायला पाहिजेत. महिलांचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे असं आपल्याला वाटतं, परंतु अनेक शहरांमध्ये पदवीधर मुलांचं प्रमाण, मुलींचं प्रमाण, यात मुलींचं प्रमाण कमी आहे. 10वीपर्यंत शिकवलं जातं, पुढे शिकवण्याचं. आता काही ठिकाणी जे पालक
जास्त अवेअर आहेत, जागरूक आहेत, असे पालक मुलींसाठी काय वाटेल ते करायला तयार होतात. आता मुलींना स्वतंत्रपणे वसतिगृहात ठेवण्याची तयारी, तिला व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे असा विचार करणारा पालक वर्ग वाढतो आहे. आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो आहोत की मुली ह्या 2 व्हीलर 4 व्हीलर चालवतात. आपल्या आईला वडिलाला दवाखान्याला घेऊन जाणं असेल, बाकी सगळी कामं करणं असेल, मुली ह्या करायला लागलेत आणि ती मोकळीक गावोगावी वाढते आहे. चांगली लक्षणं आहेत. या सगळ्या विषयामधून यात प्रगती व्हायला पाहिजे. यातले ज्यात लूपहोल्स आहेत, आता महिलांच्या तक्रारी, महिलावर होणारे अत्याचार आणि तक्रारीचं प्रमाण हे व्यस्त आहे. तो अवेअरनेस वाढला पाहिजे. हे कायद्यांचा योग्य वापर आपण केला पाहिजे. ही भावना अगदी मुलींमध्ये, एकूण महिलांमध्ये जागृत व्हायला पाहिजे. ती होती आहे, पण त्याची गती वाढवली पाहिजे. हे जर झालं ना तर त्याचा फार चांगला उपयोग होईल. मला एक सहज एक उदाहरण आठवलं. त्याला साधारण झाले असतील 7-1 वर्ष. बीड जिल्हा की ज्यात गर्भपाताचं, मुलींच्या गर्भपाताचं प्रमाण हे सर्वाधिक, त्या जिल्ह्यातली एक घटना आहे. एक लमाण समाजातला व्यक्ती होता. त्याला मोठी मुलगी आणि लहान मुलगा. मुलीचा आजार, तर मुलीचा आजार वाढायला लागल्यामुळे त्याला लातूरच्या विवेकानंद रुग्णालयामध्ये त्यांनी दाखल केलं. तेव्हा काही फार योजना नव्हत्या शासनाच्या. थोडी बहुत त्याला तोकडी जमीन होती, घर होतं, पण मुलीच्या आजारासाठी त्यांनी आपलं घर गहाण ठेवलं, शेत गहाण ठेवलं, पैसे आणून ते मुलीच्या आजारासाठीचा उपचार करत होते. तिथल्या डॉक्टरांना ती स्थिती लक्षात आली आणि खर्च रोजचा वाढतो आहे. तेव्हा डॉक्टरांनी सहज माझ्याशी संपर्क साधला आणि तेव्हा मी भेटायला गेलो, त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यानं विचारलं की बाबा तुम्ही एक मुलगा तुमचा आहे, मग मुलीसाठी, तो म्हणे मुलगा का मुलगी याचा काहीच विचार नाही ना, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी माझ्या मुलीला वाचवलं पाहिजे, शेवटपर्यंत प्रयत्न करणार. अर्थात त्यावेळेला लोकसत्तेतून आवाहन करण्यात आलं, त्यांना पैसे चांगले मिळाले. दुर्दैवाने ती मुलगी वाचली नाही. पण मुद्दा काय आहे की आपल्या मुलीसाठी, म्हणजे मुलगा असताना मुलीसाठी सर्वस्व पणाला लावण्याची जी एक वातावरण त्यांचं आहे, मनस्थिती आहे, असं कुठला आहे, गरीब लमाण समाजातला माणूस आहे. अशी भावना ही जर समाजातल्या सर्व स्तरापर्यंत जर वाढली ना तर मग अडचणीच होणार नाहीत. मुलींच्या गर्भपाताचं प्रमाण होणारच नाही. कारण आता कसं आहे की मुलगी जन्माला आली आणि त्याचं योग्य संगोपन झालं तर मुलांच्या रांगा घरी आहेत. वातावरण बदलतं आहे. त्यामुळे सरकारने ही जी योजना सुरू केली आहे, या योजनेचा लाभ लोकांनी घ्यायला पाहिजे. ही योजना आणखीन योग्य, सुटसुटीत, लाभार्थ्यांना नीट मिळेल, त्यात अडचणी होणार नाहीत, याची पण शासकीय यंत्रणेने काळजी घेतली पाहिजे. आणि हे झालं तर आपल्यातला एकूण लिंग भाव जो आहे, समन्याय असायला पाहिजे, समभाव असायला पाहिजे. हा भाव वाढीस लागण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेली ही योजना अतिशय स्तुत्य आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.